हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. वेदव्यास महाऋषीनं धर्मरायाक आणि 4 वर्ष म्हळ्यार आतां 12 वर्ष जायत येयला आपल्या. अनेक वर्स अज्ञातवास जाल्यानंतर युद्ध जाता, तुमकां जय जाता, तूं वापस तुगेलें राज्य सुख भोगवस, कसले तूं येचन करचें नाका म्हणून समाधान सांगून तांणी वत्तरी हांगा जनमेजयाक एक संशय येता. तागेल्या आज्यांगेल काणी नव्हती, तो सांगता निमगिता. आतां रन्नांतूल पुरे विशयी तुमी सांगतरसची वैशंपायन ऋषी. म्हगेले आज्यानी पुराय थंय म्हगेले आजी द्रौपदी तिणें जेवण कोरतय ते सुर्यान दिलेले अक्षय पात्रेंत यथेच्छ आहार जत आशिल्ल्या म्हणून म्हणलें न्हय. मागीर थंय आयिल्ले जना पुराय तांगेले आश्रमाक आयिल्ले पुरे ब्राह्मणांक इतर जनांक सकडी ती भोजन करयसीतल आशिल्लें म्हूण म्हणली न्हय. आनी त्या वेळाक हांनी कोण दुष्टबुद्धीचे कर्ण शकुनी धृतराष्ट्राल चेडूं दुर्योधन हांनी पुरे कसं करत आशिल्लीची तांणी पांडवांक वनवास आसतनाची कांय पुणी बाद दिवका म्हणून प्रयत्न करत आशिल्लीची म्हूण म्हणलेलें न्हय. म्हणटना कसकस रितीर तांणी बाद दित आशिल्लीची तांगेलो स्वभाव कसले तांणी कसं करत आशिल्लें सांगता म्हूण कडेरी वैशंपायन ऋषी सांगताची अरण्यांत केदन कसले जाता प्रती एक तांणी गुप्तचरांक दवरलेले. तांकां मना मत्ता नगरांत आसतना कितली संतोशार आशिल्लीची अरण्यांत तशी संतोशार आसाची म्हूण हे ताका सहन जायनी. तांणी कश्ट भोगूं का म्हणून लेखतर आशिल्लीची. आतां कसं खंय जाल्यार तांणी सुखार आसाची म्हूण कळ्ळी कुडले कशी रितीर तांकां एक बाद दिवका कसले बाद दिवचें म्हणून दुशासनाक कर्णाक शकुनीक पुराय आपोवन समालोचन करता. एकक रितीर सलहे दिताची. कडेरी कोण कसले सलहे दिल्यार कर्णू दुर्योधनू शकुनी दुशासनू हांनी समालोचन करून मागीर चलचें म्हूण कडे तेंच वेळाक दुर्वास तागेले 10,000 शिश्यांक घेवन हस्तिनापटणाक आयलो भोंवताची. महाकोपिश्ट न्हू दुर्वासो. कळ्ळें राजधानी आयला म्हूण कळ्ळी कुडलें ताणें कोपून जमळी खातीर दुर्योधन ताका तत्कालाक पांडवांगेले विशय असो सुरवे दुर्वासा संतोश कोरया म्हूण सांगून तो दुर्वास ऋषीक स्वागत करता. तांकां अरमनेक प्रवेश करयता आनी अर्घ्यपाद्य सकट दिता. मागीर दुर्वास ते दुर्योधनाले एक ताणें मागिल्लें दुर्वासा लागीं तुमी एक ಸ್ವಲ್ಪ दीस पुणी आमगेले आतिथ्य घेवका म्हणून. तशी ಸ್ವಲ್ಪ दीस तांणी थंयचे राबताच खंय. हाका गोत्तस पळय दुर्वास ऋषी म्हळ्यार कितले कोपिश्ट म्हणून. एक चूर चुक्क ना नशी दीस रात्री कसले चुकी जायना नशी पळोवन त्या महर्षींक चंद उपचार करता खंय. कळ्ळें. तांगेले 10,000 शिश्यांक हागेले 100 जन पळोवन घेता रसाची. तांणी त्या बाई कसं परीक्षा करची म्हळ्यार परीक्षा करची न्हय. वेळ नातिल्ले वेळाक दुर्योधना म्हाका जोर भूक जाता भोजन करय म्हूण तो फुडले भोजनाक सिद्ध करता. कळ्ळें. मागीर स्नान करून येता म्हूण चमकल नंतर आनी म्हाका आजी भूक ना जेवण नाका म्हूण जाल्यार
दुर्योधनू विंगड जनाजेला उलयतशील कितकी दुर्वास महर्षी शाप दिवच्या बुद्धंत म्हणून गोतस न्हू मॅ तशी कसले उलयनाशी सैसून घेतशील की कितले बाद दिवो तो सैसून घेतशील की केलो पंथ भोजना सिद्ध करई हांव नांव येता म्हण वचून नांव न्हयलो कुडले म्हाका बूक ना म्हणून विश्राम करू चमकल नंतर आनी यो आनी काय जेवणात दिसता म्हण ते जेवण आनी खाणू कोणाक किमान तूं भितरी वापस येवन म्हाका वाडी म्हूण सांगतलीच काय तितली बाद दितलीची कळव्या अर्धरात्री म्हणना सकाळ म्हणना दनपार म्हणना केदना म्हूण म्हणल्यार तेदना जेवणां तयार करतसलीची त्या केल्लें रांदप कांय पुणीची चुकी सोदूचे जेवण नाका म्हणचे तशे परे करची शिवाय जेवण आशिल्ली की एक पंत पुणी दुर्योधन कोपनाशी संतुश्टारी आशिल्ली न्हय त्या वेळा दुर्वासांक भारी संतोष केल की दुर्योधनाले म्हळके वरंबरय भद्रं ते यत्ते मनसि वर्तते मयि प्रीते तु यद्धर्म्यं नालभ्यं विद्यते तव हे दुर्योधना तुका कसल वर निमगू का म्हूण आशस मिगेलागी ते तू निमगी तुका बरी जाता कळव्या कसले वर निमगिलारी जलारी तूं धर्माचे चौकट्टांत यद्धर्म्यं कसं निमगूत नाही धर्मा चौकट्टांत तू कसं वर निमगिला रे तुका दिता कस निमगी म्हणली कुल नक्क जलपरी निमगूचे नज्ज म्हूण तशी सांगचे दुर्योधना भारी संतोष के सुरवेकची दुर्योधनान लेखून गेला पक्कनी आम्ही चंद करून तांकां पळयलें म्हूण गेले तांणी वर दिता म्हळ्यार कसं वर निमगूचें म्हूण आतां त्या परी लेखून गेला दिकून वर दिवका बाय म्हूण म्हणली कुडलें कसं वर जाय म्हणली कुडलें म्हणटकय तो कसलें अस्मत्कुले महाराजो ज्येष्ठ श्रेष्ठो युधिष्ठिर वने वसति धर्मात्मा भ्रातृभिः परिवारित आमगेले कुलाचो मलगडो युधिष्ठिर तो निजावनू हांव न्हय हांगा रायू तो रायू जाल्यार आतां तो तागेले भामडांगेल उठू अरण्यांत वास कोरनस भारी चांगू भारी शिल्लवंत आनी कसो कसो वेळ कोण ती तैल्यार देवाल म्हणके म्हूण सांगून भारी श्रेष्ठ करून आदर सत्कार करतो हांगा हांव कितले चंद करून तुमकां पळयला म्हूण तुमकां दिसता पळयता तशें चंद करून धर्मराय पळयता कळव्या थंय वचून तागेले आतिथ्य तूं स्विकार करका तुमी केदन वच्चो का म्हणल्यार थंय द्रौपदी ती राजपुत्री तिका एक अक्षय पात्र मेळ्ळा कळव्या तिणें थंय वचून ती सकल ब्राह्मणांक पुराय जनाक भोजन करून तिगेले बामणान पुराय जेवतात ती वय जेवण करून ती ಸ್ವಲ್ಪ रेस्ट घेता म्हणून बसता पळय तसल वेळा तुमी युधिष्ठिरा आश्रमा वच्चो का एक वर म्हाका पुरो म्हणून ताका असले क्षुद्र वर निमगील ताणें दुर्वासाक पुरे कळला जाल्यार तांणी वर दिता म्हूण सांगून गेला न्हू करिश्ये त्वत्विद्या जायत तूं म्हाका संतोष करयला दुखून तुका ह्या वर दिता म्हणून सीधा चमकल दुर्योधना भारी संतोष कय म्हळ्यार ताणें एक लायक आलोचन केलेलें कशी म्हळ्यार द्रौपदीन जेवली नंतर अक्षय पात्रेन ते दुसरे दिसा कसलें मेळना म्हूण दुर्योधना गोतस कळ्ळें तसल वेळाक 10,000 शिश्यांक घेवन दुर्वासान अतिथीशी आयल्यार कळ्ळें युधिष्ठिराक ताळमे म्हळ्यार तितलें आसता युधिष्ठिरय भिवन वता 10,000 जनांक रान्नांत आशिल्ल्या पांडवांनी कशी आदर सत्कार करचे अक्षय पात्रेच्या आश्रयनानांतले उपचार करूंक ना तशें जावन पांडवांक खंडीत दुर्वासो शाप दिता असल पुरे तागेलें आलोचन कळ्ळें कितले की सकड आलोचन करून कितले की योजन करून विफल जाला तो जाल्यार आज आनीक नवें आलोचन तागेली कडेरी कर्णाले वचून कर्णाले सांगले की अशी दुर्वास वचून जालें थंय म्हूण कर्णाक शकुनीक पुरे भारी संतोश आमी लेखील तशी जाली न्हय म्हूण कळ्ळें दिश्ट्या कामः सुसंवृतो दिश्ट्या कौरववर्धसे दिश्ट्या ते शत्रवो मग्ना दुस्तरे व्यसनारणमे तुगेले अदृष्ट लायकस आजी तू कसं लेखला ते संपूर्ण जेता कळ्ळें आजी नंतर तुगेली अभिवृद्धी पांडव अवनती येताची म्हूण म्हणलेल्या विशयात संशय भोगूनक तू कळ्ळें तुगेले शत्रू नव्हता पांडव आनी वापस दुर्वासाला शाप मेळ्ळो आनी दुःखांत बुड्डूर वताची म्हूण सांगताची कळ्ळें भारी संतोशारी तांगेले घरकड वचून गट्टी न्हीद काडताच काय तांणी हांगा दुर्वासा महर्षी पांडव दनपार भोजन करून चंद करून बैसल्यांची द्रौपदी तिगेले भोजन करून ती विश्रांती घेतरस हें कळ्ळी कुडलें 10,000 शिश्यांक घेवन काम्यकवना आशिल्ली युधिष्ठिराला आश्रमा येवन पावलीची दुर्वासा महर्षी आयल्यांची म्हणली कुडलें युधिष्ठिरो
भावंडांक घेवन येवन तांकां पांय पडून तांकां अर्घ्यपाद्य दिवन सत्कार करता आनी निमगिता तुम कसं कोरका हांव म्हूण तेदना दुर्वास सांगताची आमी आतां स्नान इत्यादी करून येताचे आमकां भोजनां सिद्ध करी म्हूण जायत तुमी स्नान आनीक कोरून येयाची म्हूण जायत म्हणटाची आनी दुर्वासाक तितले व्हडले ऋषीक असले अवेळेन तांणी आयल्यांची वेळ नातील वेळाक वा कशी रान्नां आशिल्ली कशी आमकां आतिथ्य करतलो म्हणलेले आलोचन करनाशी सीदा नावच्याक तई लागीशिल्ली न्हयतलेल्या चमकली 10,000 शिष्य न्हयतलेल्या चमकलीची कळ्ळें. आतां घरा आयल्या आतां व्हड जबाबदारी कोण आयली द्रौपदीक अतिथींक दारली घेवन येताची घरांत रांदप करून माडची कोणे बायलेन न्हय तिका खंय ना ती लेचना हांगा द्रौपदीकय तशीची कळ्ळें. दुर्वास आयला दुर्वासा लोट 10,000 शिष्य आसाची म्हण युधिष्ठिरान सांगलें द्रौपदी आनी की शिरकली कशी म्हळ्यार तिका इतले वेळाक दुर्वासांनी ताका शिष्य कसले हांगा आयलीची म्हूण म्हणलेलें बेजार जायनी तितले वेळा हांव तांकां अन्न आहार कशी तयार करचें अक्षय पात्र हांव जेवण करून जाता अक्षय पात्र आतां ते कसलें काम करना इतलेशे 10,000 जनांक रांदप करून सिद्ध करूंक तितलें सामान येना कळ्ळें आनी तितलें जाय जाल्यार लायदन येना कसलें ना कसं करचें संदिग्ध जालें ती पाप कसं करचें म्हूण कळना तसले वेळा कोणेय येनातल्यार म्हाका कृष्ण रखता म्हूण म्हणलेलीक ती गेलें मनांत आसता पात पांय धुवन येतकय पद्मासन घालून बसलीकय आनी कृष्णाक मनांत ध्यान केलें तेणें कृष्ण महाबाहो देवकी नंदनाव्यय वासुदेव जगन्नाथ प्रणतार्थी जनार्दन म्हूण अशी नाना रितीरी कृष्णाले स्तुती करतती आनी म्हणटरच के दुःशासनादहं पूर्वं सभायां मुचिता यता तथैव संकटाद अस्मान माम उद्धर्तुम इहार्हसी पळय कृष्णा राजसभेन तो दुःशासनान म्हाका मस्त तोंदरे दितना मिगेल्ले वस्त्र अपहरण करतना हांव तुका आपयलें त्या वेळार येवन तूं रकला तशी आत्ताय तूं म्हाका राखू का म्हूण सांगून सांगता ती गेले तिणें त्या कृष्णा आपयलें कळ्ळें कुडलें द्वारकेन तूं आशिल्लो कृष्ण रुक्मिणीला अंतपुरांत कुडलें रुक्मिणीला की कसलें उरलें न्ही तो ती विश्राम घेतरस ती काही सांगची नाका म्हूण सीदा तो उठान युधिष्ठिराला आश्रम आयलो. कृष्ण येवन पळयता द्रौपदी दोळ सोणी ध्यान करून बसला कुडले ती गेल्या तर येवन राबलो द्रौपदीक संतोष जाले कृष्ण म्हणाल की द्रौपदी म्हणून कडे तिका बारे संतोष जाले दोळे दुखून दळदळी उद्दाते म्हणली तिका ती ताका आसनांनी दिवन कसलें तूं आपयलें म्हूण म्हणटना शी दुर्वास 10,000 शिश्यांक घेवन येयला वाडी म्हूण म्हणटरस कडे तो कृष्ण म्हणटकय हे द्रौपदी दुर्वासाल विषय तई असो सुरवे मक्क वाडी तू क्षुदितोस्मी भ्रशातुरः शीघ्रं भोजय माम कृष्णे पश्चात सर्वं करिष्यति कृष्णे म्हण द्रौपदी ताणे मगान आपोवचे कृष्णाल भयणी कृष्णे म्हण हांव बुक्केन मस्त वोंवटेला मस्त आयास तरस म्हाका तशें सुरवे म्हाका जेवण घाली मुगार कसं कोरका म्हूण मागीर आलोचन करुया म्हूण कळ्ळें. निजावन कृष्णाक तांणी बूक सकडसवे ना नवे जाल्यार थंय ताकेल खेळ तो बूक जल्ला म्हूण सांगचें कळ्ळें. बूक जल्ला म्हूण द्रौपदीन कसो करचें पाप ती म्हणटकय म्हाका सुर्यान दिलें अक्षय पात्रे हांव जेवण करून जल्ला कळ्ळें. केद्दोळतय हांव जेवना तेद्दोळतय तांतू अन्न येतर आसता हांव जेवल्यार आनी फाई तांतू दुखून येवची आजी आतां कसलें ना कडे ती तो सांगता हे द्रौपदी न नर्मकालोयं क्षुच्रमेणातुरे मयि शीघ्रं गच्छ मम स्थाल्यं अनीयत्वं प्रदर्शय म्हाका बुकेन जीवनांतल्या बरें जालां हांगा तूं म्हाका कसलेंय सांगचें नाका वचून अक्षय पात्र हाडी बग्गी हाण दाखय आसकिना म्हूण पळया अशें करतना द्रौपदी अक्षय पात्र हाण दिता कडेरी पळयता ते ताजे गळ्याक ते आयदनाचे गळ्या लागीं एक इंड दुर्लेल समजयन की कशें की एक थोडेची कसं की एक चूर आहार वरलेल कय ते काण खाल्ली की आनी म्हणाल कय विश्वात्मा प्रियताम देव तुष्टाश्चास्त्विती यज्ञ बुक
म्हाका जोर बूक जेतना इतली जाल्यार इतली मेळ्ळी न्हय द्रौपदी गे हाजी निमती परमात्मा सुप्रीत जाता म्हण म्हणाल काही कळवे आनी म्हणलें की बस सहदेवा सर्व दुर्वासादी जनांक भोजनांक आपय म्हण कृष्णान आज्ञे केला अंतोरांदई खाण येत की ना म्हण म्हळें आलोचन करूं असो कृष्णान आज्ञे केला न्हय सहदेव तांकां आपोवचें वता हांगा दुर्वासू तागे 10 जन शिश्य जेवणा खातीर हांगा जेवणा येवचे पयशे फुडें नावच्याक म्हूण चमकलिलीत न्हय नावच्याक गमर्शण सुक्त जप करतर न्हांवचें तें नदी स्नान करतना न्हांवचे खातीर न्हंयत देवल्यांची न्हंयत बुड्डून वैरयले कुडले तांकां पोट भरला वरी जाली खंय प्रति एकल्यांक भरती आहार खाल्ले नंतर एक ढेंक येत पळय तशी ढेंक येत रस प्रति एकले ढेंक काडता रसाची कळव्या उदका दुखून वयर येवन आंग पुशीत रसाची प्रति एकले तांगेल तोंड पळोवन घेतली की कशी आतां जेवच्या वच्चें मस्त जेवण जेतना कशी आयास जाता पळय तसल आयास जाता रस दुर्वासाले वचून सांगले की ऋषी युधिष्ठिर महाराजाक आमकां आहार तयार कर म्हूण सांगून न्हंयतल्या आयल्यांचे बाई जाल्यार पोट भरला कशी म्हळ्यार आश्चर्य आमकां आत्तां बिनी जेव म्हळ्यार एक सिता कणी पोटा भितर वचचेच ना आमगेलें पोट भरून घेतला अनावश्यक तांणी आमगेले खातीर रांदप सिद्ध केला न्हय पुराय व्यर्थ जत्न तांणी कसल लेखता की आमी कसल करचें म्हूण कडे रे वा सांगता काही युधिष्ठिरान रांदप तयार केला जाल्यार आतां आमी चमकलीची जेवणीची म्हण जाल्यार ताका धर्मात्मतो ताणें आमकां ताकाय शक्तीच लायक ताणें आमकां एक गड दोळ अशें कोन्न पळयला पुरो आमी जोळून वची बिला बरी कळव्या म्हाका अंबरीश स्मृत्वानुभावम राजर्षे अंबरीशस्य धीमत म्हाका अंबरीशाल वेळार पूर जावन गेला कळव्या आतां नंतर अंबरीशाल नंतर कोण परमात्माले आश्रित जावन आसाची तांगेले विशय म्हाका जोर भय्य पांडव महात्म धर्मपरायण भारी शूर शस्त्रशास्त्र दोन्नींतय तांणी बारी बुद्धंत व्रतनिष्ठय तपोधनय पुरे हेजे पशी चड कसो म्हळ्यार कृष्ण परमात्माले बारी व्हड भक्त म्हणटना आमकां एक क्षण भितर तांणी लासून घालची बिला बरी कळव्या कोप येयलो म्हूण जाल्यार एक पंतांक कोप येयलो म्हूण जाल्यार आमी पुरे जन लासून वची बिला बरी तशें चावन आमी तांगेले दोळ्याक पडची नाका हांगा दुखून सीदा धांवया म्हूण म्हणाल की दुर्वास महर्शीन सांगली न्हय 10,000 शिश्य खंय पांडव आमगेले मागशी धांवन येता की जेवणा यो म्हूण आपोवन आमकां लासून घालता की म्हणलेले भंयान तांणी दिक्का धांवलींच की त्या वेळाक सहदेव न्हंयतल्यान येता कितले एक ऋषी ना दुर्वासूय ना तागेले वटयले 10,000 ऋषी ना सुत्तू मुत्तू रान्नांत खंय सकड सोदिता कडेरी मागीर मेळ्ळी म्हणटा धर्मरायाला येवन सांगता धृतराष्ट्र दुर्वास महर्षी मेळ्ळी न्ही म्हूण कळ्ळें ಸ್ವಲ್ಪ वेळ थंय तांणी राखून बसल्याची मागीर लेखली काय यो रात्री येवन रात्री खंय धांवलींच्यांनी जावन आमकां एक नमने ತೊಂದರೆ आशिल्ले हांगा रांदपाचें कसलें तयार जायनी जाल्यार तांणी खंय धांवलींची म्हूण जावं आमकां हें ತೊಂದರೆ दुखून आमी पार जालींची नातल्या कसं की कश्ट जाता आशिल्ले जाल्यार तांणी खंय चमकलीची म्हूण कळ्ळें युधिष्ठिराक कसले गोतना सहदेवान ऋषी दुर्वास ऋषी आनी तागेले शिश्य न्हंयतले ना म्हूण म्हणला शिवाय कृष्ण येयला म्हणूय म्हणी कळ्ळें कडे रे पांडव बारी योचने रसाची आनी दुर्वास ना म्हणलेले खातीर पदे तांणी येचन करता रसाची कृष्ण म्हणाल की पळय तुमकां दुर्वासाल निमती कसं की विपत्त येता आशिल्लें कळ्ळें म्हाका द्रौपदीन सांगिल्ले खातीर हांव हांगा वग्गे येयलो दुर्वास महर्शी निमती आनी तुमकां बयना तांणी वचून गेला कळ्ळें तांणी तुमगेले तपाक तेजाक भिवनूची तांणी गांव हांगा यो गांव सोडूं धांवलें तांणी हें रान सोडूं धांवलें तांणी तशी पळय हांगा कळटा न्हय कोण धर्म नित्यास्तू एकेची न ते सिदंती कर हिचित कोण धर्मपरायण जावन आसता तांकां केन्नाकय खंयच्या कारणाकय नाश जायना युधिष्ठिरा आनी हांव द्वारकेक वता तुमकां देव बर करता म्हूण सांगून तो चमकल पांडव हांगा निश्चिंत जाली की हिका द्रौपदी एक पंत उसरो सोडल्या बरी जाली की कडे रे द्रौपदी तांगेले येवन सांगता की जल्लल कसले म्हूण सांगून कडे पांडव कृष्णाक बारी
होगळसिताची बारी स्तुती करताची समुद्रांत तूं बुड्डून वतल जेन्ना आकस्मीक एक नौके मेळ्ळ्या कितली संतोश जाता पळय तशीची तूं आमकां एक नौके म्हणके आधार जावन येयला म्हूण सांगून आनी केन्नाय कृष्णा गोविंदा तुगेले दय आमगेले वयर केन्नाय असो म्हूण सांगून कृष्णाक होगळसिताची कृष्ण थंय दुखून द्वारकेक येता. पांडवय काम्यक मनांत तूं आस्ताची खंय वचनात न्ही विंगड कळ्ळें तशी कितली रितीर तांणी बाद दिवं का पांडवांक म्हूण लेखल्यार कोणें दुर्योधनादीन पांडवांक राखच्या खातीर कृष्ण आसता म्हूण सांगता. हांगा मागीरची काणी सांगतात तांणी वैशंपायन ऋषी काम्यक मनांत संतोशारी आनी आसतना एक दीस महापराक्रमी पांडव तांकां जेवणा खातीर जिंके हाडचे खातीर 4 दिक्काकय 4 जन चमकल्यांची बत्तना आश्रमांत ते दुसू 4 दिक्काकय 5 जनय चमकले ते दुसू दुर्योधनय ना केन्नाय दुर्योधन न्ही धर्मरायूय ना केन्नाय धर्मराय पूण आश्रमांत आसता आनी 4 जनांक कामां वच्चें ते दुसू धर्मराय तांगेलो लोटो चमकला. द्रौपदी एकली जाता नवें म्हूण सांगून थंय ते आश्रमांत ताकडे तृणबिंदू महर्शी आशिल्लो आनी तांगेले पुरोहीत धौम्य तांकां 2 जनांक द्रौपदी एकली आसा आश्रमांत म्हूण सांगून तिगेले तिक्का आनी आश्रम एक मन दवऱ्याचे म्हूण सांगून गमन दवऱ्याचे म्हूण सांगून तांणी भेट एक खातीर चमकल्याचे. तेंचे वेळाक सिंधू देशाचे राय जयद्रथू तो जयद्रथू दुसरो कोणी न्ही पांडवांक भावजितो म्हळ्यार कौरवांक एकली भयणी दुशाला म्हळ्यार तिगेलो बामण तो जयद्रथू तो काम्यक वना मुखांतर शाल्वरायाले राजधानीक प्रयाण करतर आशिल्लो कळ्ळें. ते थंय ಸ್ವಲ್ಪ काळ विश्राम घेवया पुरो जाला म्हूण ते काम्यक वनांत एक जाग्यार राबला. म्हळ्यार एक जाव दीस थंय राबून मागीर प्रयाण मुंदर सुचें म्हूण तशी ಸ್ವಲ್ಪ वेळ बिडारा दुखून भायर येवन एकडे तेकडे भोंवतना द्रौपदीक पळयता. ती तिगेल्या आश्रमा बागलाल्या राबल्या. ती चंदी म्हळ्यार चंदी नव्हती द्रौपदी. तिका पळयल कुडले जयद्रथाले परिवारा जन ही कोण अप्सरवे देवकन्निमे की देवती कोणी म्हणून तांणी पळयताची. हांगा जयद्रथूय पळयता ताका हिगेलो चंदाय पळोवन भारी संतोश जालो खंय आनी कुडले एक पंत संतोश जाला कुडले ही मेगेली बायल जाल्यार लायक आशिल्ली घेवन वचे लायक म्हूण तेमय दिसलें कळ्ळें. कडेरी तागेलो ओटो एकलो कोटिकास्य म्हणलो राजकुमार आशिल्लो ताका आपयल खंय आनी म्हणलें की ती ताका ही द्रौपदी म्हूण म्हणलेलें मना वच्चनी की कसो की तागेलें म्हणलें की ही कोण आस म्हूण म्हणलेलें म्हाका भ्रांती जाता तितली चंदी आसा ही म्हाका मेळ्ळी म्हूण जाल्यार ही काबार डिकोवन घेता हांव म्हूण सांगून त्या वेळार म्हळ्यार म्हाका ताका हांगा ताणें कसो म्हणला म्हळ्यार म्हाका वार्डिकेच्या गती ना ही काबार डिकोवन घेता. त्या वेळार तो चडाव वती मठाक ताका वार्डीक जायनी दुशेलेलो ओटो म्हणून तें स्पश्टीकरण ना हांगा महाभारतान जाल्यार द्रौपदीक आनी पुराय जनाचेर उडोवं जाल्ल्यांची म्हूण म्हणटना तागेले वार्डीक जावन सुका कळ्ळें. वार्डीक जायनी म्हूण आमी लेखूं जायना जाल्यार ताणें म्हणचें कसो म्हळ्यार रायांक कितलेय पंत वार्डीक करून घेवयत न्हू तशी वापास वार्डीक करून घेवका म्हूण ना ही गेलो ओटो हांव राबता म्हूण तशी म्हणची ताका कळ्ळें. म्हगेलो जन्म सार्थक जाता ही कोण कसले इत्तें तिका बर्डे जाला वे बामूण आसावे ते पुरय पळोवन यो म्हूण कळ्ळें. कडेरी तो कोटिकास्य निमगीत खंय तूं कोण बारी चंदेस तूं हे भयंकर अरण्यांत एकली राबून आसनवें भंय जायना तुका म्हूण देवत वे यक्ष वे अप्सर वे कोण तूं म्हूण सांगून निमगिता कळ्ळें. देवो तूं कश्यपाल बायल जावन आशिल्ली अदिती वे पार्वती वे लक्ष्मी देवी वे शची देवी वे कोण आस तूं बारी तेजस्वी मनुष्य स्त्रियांक इतले तेजस आसना म्हणून निमगिता. आनी पळय तूं कसले लेखचें नाका हांव कशी निमगिलें हांव सुरथा म्हणल्यार रायाल पोतू म्हाका कोटिकास्य म्हणून आपयताची कळ्ळें. आनी तो तागेलो ओटो आशिल्ले रायाल पुराय गुर्त करून दिता
ದುರ್ದುಕುನ್ ದಕ್ಕನು ಬೋತ್ರಿಗರ್ತ ಅಧಿಪತಿ ಕ್ಷೇಮಂಕರು तो कुलिंदाल पोतू तो विशाल नेत्र म्हूण म्हळल रायू कळवे मागिरी एकलो चंदू चल्लस पळय तो सुबलालो पुतू इक्ष्वाकू वंशाचो तूं सवीर अधिपती म्हूण सांगून नाम आयकलें जयध्रतू ओत येद्रास पळय तोची ताका 6,000 सैन्य तागेले उटयला मात्र न्हय तागेले चतुरंग बलय विंगड विंगड सकड आयला ताका आमी इतले जन राजकुमारय आमी तागेले ओटू आसूचे तागेल ओटूचे आमी पुरे कडेन भोंवतर आसची तितले प्रभावशाली तो रायू म्हूण न्ही हो सांगता कोण कोटिकास्यो आनी आमी पुरे कोण कोण म्हूण सांगला न्हय आतां तूं कोण कसले इत्ते म्हूण आमकां सांग म्हूण कळवें कडेरी द्रौपदी सांगता तुगेल ओटू जेवो खंयचे एक परपुरुशाल ओटू आमी सीदा उल्लोच्या ना जाल्यार हांगा आमिगेल कडेचे कोणेय नांची जाल्यार देखून हांव तुका आतां उत्तर दिवका जाला जाल्यार एक विशय सांगता हांव द्रुपद राजाल धुव म्हाका द्रौपदी म्हूण आपयताची म्हाका 5 जन बामण तांकां पांडव म्हणटाचे हे विशय गोतच न्हू तुका गोत्तो तूं आयकूनच पुरो कळवे आज म्हाका हांगा आश्रमा सोडून तांणी बेटे खातीर चमकल्याची आतां आनीक गडी भितर तांणी येताची तशें जावन तुमी मिगेल आश्रमा येयाची तांणी येतर तुमकां आमी आतिथ्य करून पेटयताची धर्मरायाक अतिथी आयली म्हळ्यार भारी संतोश जाता तुमकां इतले जन आपल्याला ताका भारी खूश जाता म्हूण सांगून द्रौपदी ताका सांगून मागीर कसो करीत तांगेले सत्काराक म्हणलें आलोचन करता करता ती तिगेले पोरण्या कुटिरा भितर चमकली हांगा कोटिकास्यो पुरे राजकुमाराले वचून ती कोण कसली ती म्हूण सांगता जयद्रथ म्हणटकी म्हाका तिका पळोवन तिका बरडी कोण घेवका म्हणून दिसता मात्र न्ही इक्क पळयले नंतर पुराय स्त्रियो शाकामृग म्हणून म्हळ्यार पुराय मांकड अशी दिसताची म्हाका गेल्या इका पळयले कुडले मिगेल मन तिगेल ती कडेन गेला ती बदती मनुष्य स्त्री वे म्हूण तीण म्हणला न्हय ती द्रुपदाल धुव द्रौपदी म्हणलेले तिगेलें नांव खंय पंच पांडवांगेल बायल खंय पांडवांक तशें जावन पळय तांणी आतां पांडवांगेल भारी मोगा बायल ती आतां तूं तिका कांपून पुणी व्हरयत पांडव कोणेय नांचे आश्रमांत तांणी येयली म्हूण जाल्यार मागीर तूं व्हरूं जायना आतां तिका घेवन सविराक वस सवीर म्हळ्यार तागेलो देश वा सीदा कसो करता युधिष्ठिराला आश्रम प्रवेश करता आनी निमगे तूं म्हाका बरडी कोण घेतवे म्हणून कळवे न्ही सुरवेक तो निमगे तूं सौक्यार आसा न्हय ती सौक्यार आसा हांव सौक्यार आसा म्हूण म्हणटा कळवे आनी घे तूं मिगेले आश्रमांत आयला अतिथी तूं राय म्हूण म्हणटरच तूं अर्घ्य पाद्य दिवू का आमी कोण अतिथी न्हयल्यार हे पाद्य स्विकार करी पांय धुवन हांगा पळय आसन दवरता हाजेर बैस मागीर तुगेले परिवाराक आहारार्थ जावन हांव 50 जिंकी पेटोवन दिता मात्र न्ही युधिष्ठिरू आतां तो बेटी करूंक चमकला कसो सगळे ब्रग घेवन येता त्या पुरे तुका समर्पण करता मागीर तूं स्वल्प काळ विश्रांती घेवन मुखारी प्रयाण कर येता म्हूण कडेन तो सांगता म्हाका भोजन न्ही जावका म्हणना तूं भोजन करी म्हूण सांगतना म्हाका भोजन केलें तितलें संतोश जाला हांव हांगा कसो खातीर आयला म्हूण म्हणल्यार एक विशय आसा म्हूण तेदना ती कसो बा आगेल विशय म्हूण कडेन सांगता यो यो तूं मिगेल रथार बैस कळवे आश्रमां दुखून यो मिगेले देशा येवन संतोशार मिगेल ओटू जीवन करी हांगा पांडवांगेल ओटू तूं राबची समनी तांणी दट दरिद्र राज्य कोश कसले ना बरी कृपण म्हळ्यार कांय ना तांगेले कृपण म्हळ्यार लोभी म्हूण न्ही हांगा कृपण म्हळ्यार भारी दुर्बळे म्हूण कळवे एक रितीर सांगलें आसून मेल्लेलें जीवन म्हणटा पळय तशें तांगेलें तांकां नमगून तूं ह्या रण्यांत आसचें पशी तूं सीदा मिगेल ओटू यो हांव तुका चंद करून पळयता म्हूण सांगून म्हणटा तो आनी म्हणटा कसो गोतूस नैव प्राज्ञा गतश्रीकम व्रतारम उपयुंजते लोक कसो सांगता लोक व्यवहारांत कशी म्हूण म्हळ्यार खंयची स्त्री बामणाल्या संपत नानतल्या तागेलो ट्रब्बना म्हूण सांगून कळवे बामणाल्याक संपत आशिल्ली तेन्ना तागेलो ओटू
वच्चे तागेल सेव करचे हे पुरे सम जाल्यार बामणाल संपत्तू लुप्त जाल्ले उणी जाल्ले तश जाल्यार तागेल उठ तागेल बायल राब्बना म्हणस तुगेल पांच मामुणी आजी निर्गतीक जावन असत नमे तशेंच तूं हांग कसं लेका तांगेल लोटरापचे तांकां आत्तां सोडी मिगेल बायल जा वचा आमी सिंधू संवीर देशाक वचा तूं त्या 2 देशाक तूं पट्टराणी जावन आसूं येता म्हण द्रौपदी जोर कोपयल काही म्हणाल काही सिंधू देशात न्हू ताका सैंधव म्हणजे सैंधवा असल वायट उत्तर न्ही तूं उलयल म्हळ्यार जाग्रत तुका लज्जी जायना म्हूण कडेरी मागीर ती आलोचना करता काही कसं न्ही आतां बामणांनी येवूत ह्याक एदूर घालून घेवच्या नज कळवे छंद कोर न्हू उल्लो न्हू ताका विसराका कसले विंगड रितीर आसूं उल्लो चक्क म्हूण जाल्यार तिका खूब उणी जायनी खूब आयला तिका तिणी लेखला आतां ताका कसले पुणी अशी तशी एकडे तेकडेची पंचादीक उरलो न्हू ब्राह्मणांनी येवूतय ताका तागेल्या ताणें तांडून व्हरून तें एक जागृत कोरका न्हय म्हूण तिगेल मनांत कळवे जाल्यार कोप वतबे कोप वचना मागीर तिका कोपयल कय चंद कोण उरलो या म्हूण लेखल्यार ताका पळयल कुडले वापस कोपयल कय म्हणाल कय छी तुका लज्जी ना हांवें तूं कोणाल विशयांत अशें पुरे उलयता हांव कोण म्हूण पुणी तुका गोतसवे अशें पुरे उलयच्या नज्ज म्हाका म्हूण तुका गोतसवे मिगेल 5 बामणाल विशय गोतस की तुका एका पशी एक महाशूर महावीर कळवे इंद्राक समान म्हूण येता तांणी खंयच्यान तूं पराक्रमान तूं तसल जनाक तूं निंद करता न्हय तांणी कितली धर्मारसाची रान्नां आसूनी तुगेल्या पुरय असून तूं निर्गतीकशी तूं हांग घेवन मिगेला लांबता मिगेल बामणा लागीं कसले ना नातल्यार तांणी कोणा लागीं खंयच्याय विशयाक कोणाकय तांणी आजी तई लंबनीची म्हणटा निर्गतीक कोण म्हूण तूंची आलोचना करी तूं की मिगेल बामण न्ही म्हूण सांगून तशी आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार एक तपस्वी जाल्लो मनीसो एक योग्यता आशिल्लो मनीसो तो रान्नांत असो गांवांत असो संतोशार असो दुख्खार असो चांग सत्पुरुश म्हळ्यार जन तसल जनाल निंदा करनाची तूं कशी मिगेले बामणांक निंद केल्ली आनी आनीक कसलें म्हूण म्हळ्यार तांकां कळ्ळें तांकां कोप येयलें म्हणलें तुका राखच्याक हें रान्नांत तूं कोणेय नांची कळ्ळें आतां ह्या रान्नांत तूं कोणाले निमती कसले कश्ट येयल्यार तसल जनाक मिगेल बामणांनी राखचें आजी तूं तांकां येदूर घालून घेतलें म्हूण जाल्यार तुगेल कश्टाक आनी कोणेय नांची जाल्लें हांगा कळ्ळें तुका गोतना तांणी कितलें एक धैर्यशाली म्हूण तुका कोच्चोल करून घालती मिगेल सुद्दी आयला म्हूण कळल्यार म्हूण न्ही ती सांगतरस कळ्ळें जाल्यार तो सांगतकी कसले जो म्हाका पुरे गोतना म्हूण लेखला तुगेले बामण पुरे भारी पौरुशाचे ते पुरे गोतस म्हाका जाल्यार तूं तुगेल बामणाले पराक्रमांनी सांगून म्हाका भिवयल्यार हांव भिता म्हूण लेखचें नाका म्हूण न्ही तो सांगतकी तेदना ती सांगतकी तूं म्हाका दुर्बल स्त्री म्हूण लेखचें नाका कळ्ळें मिगेल रक्षणेक कृष्ण अर्जुन 2 जणय आसाची म्हणटना म्हाका अपहरण करूं येता म्हूण तूं लेखचें नाका इंद्राक हें साध्य नातील विशय म्हूण न्ही सांगतरस कळ्ळें ती कच्च उलयल्यार वो आयकना त्या वेळाक तागेल मनांत ती येना म्हळेले मनांत आयली न्हू ताका आनी तांडून जाल्यार होरका म्हूण ताण निर्धार करून गेला कडेरी तो तिका तांडूच्या म्हूण येद्रा येता ती मागशी वता आनी धौम्यांक आपयतना तो तिका तांडून सोडली की तीन लुकोवन सोडली कुडलें तो भुंयचेर पडलो कुडलें द्रौपदीक तांडून व्हरच्या पळीत तो जेतवे तिका साध्य ना कडेरी धौम्या लागीं सांगता ती म्हाका अशी सिंधू सबीर रायन तांडून व्हेला म्हूण मिगेल बामणाले सांगका धौम्याकय पाप तिका कशी रक्षण करचें म्हूण तांकांय कळना कळ्ळें तांणी म्हणलें की पळय एक वोर नुका ही एक पतिव्रता स्त्री साध्वी स्त्री क्षत्रियान असल पुरे काम करुना एक आतां एक कन्येक अपहरण करून वारडीक जेवचें त्या क्षत्रियालां तसो जाल्यार ही वारडीक जाल्ली स्त्री तिका अपहरण करून व्हरचें तसल्या विशय क्रम क्षत्रियालां तरी ना तो तशें तिका व्हर नुका म्हूण न्ही सांगतरस पळय तिगेल बामण तांकां कळ्ळी म्हूण जाल्यार तुका तांणी लय कोन्न सोडतीत दीश मारून सोडतात तांणी कितले तांणी श्रेश्ठ कसल योद्धा हे पुरे गोत्त आसूनय तूं पांडवांक गेल बायलेक तांडून व्हरता म्हूण जाल्यार तुका
वच्चू काल लग्गे येयला म्हूण सांगून म्हणलें खंडिता म्हूण कळटा म्हाका म्हूण कळव्या कडेरी दौम्य कसं करताची कसले जेवो ते द्रौपदीक तशी सोडूनच तागेल वटू म्हूण सांगून ताणें रथ घेवन वतन दौम्य ताजी वटू चमकून वतरसची द्रौपदीक राखवो का हा आम्ही म्हूण सांगून कशी सैंदवाल्याक युद्ध करचें तांणी युद्ध न्ही कळलेलें नाही पळय तांणी पुरोहित जलारी ती एकलेका सोडूनच तागेल वटू म्हूण सांगून दौम्य तांगेल वटू चमकल्याच हांगा पांडव कितले की सकट भेटी घेवन आयल्यांची म्हळ्यार आईला ती तिंकनी दिवका जत्न म्हूण तांणी भेटी करता रसूचे आस कळ्ळें तांणी पुरे घेवन हांगा येयल्यांची हांगा येवन आश्रमाला येतना कसं की एक नमने अपशकूनशे दिसता विंगड विंगड मृगाचे ओड शब्द न्ही दिसता कडे रे तो म्हणटकी युधिष्ठीर भावंडा लागी कसं की एक नमने अपशकूनशी दिसता मस्त तांकां दुख्ख जेल्लेले वरी पुराय प्राण्यो दुख्खांतो आर्तनाद करता आपल्या तशें जाता कणय जेवो हांगा शत्रू आयिल्यांचे आम्ही आनी सीदा आश्रमा वचूका कसं की एक वायट जत्तरस म्हूण दिसता म्हाका कळ्ळें वचा आम्ही बग्गी आश्रमा वचा म्हूण सांगून पंच पांडव कसं करताचे तांगेले रथ घेवन वचून तांणी आश्रमा येताना तेदना तांकां एक कोल्ल रडलें आयकपा तेदना युधिष्ठीर म्हणटकी हें प्राणी कसं लेक आमगेल रथा दावे सायड बुनू रडता कसं की जल्ला खंय की खबर वपास आमकां बाद दिवच्याक रण्यांत आयल्यांचे जेवो म्हूण सांगून तो म्हणटकी येताच्या आश्रमाला येतना भायरीची द्रौपदी प्रितीची एकली सखी आसता धात्रे ती रडतरस रडत म्हणली कुडले तांगेल सारथी इंद्रसेन आसना तो धांवन वचून धात्रे येयले निमगेले की तूं कसले अशी रडता कसं जेल्लें द्रौपदी कोणें जो बाद दिलवे म्हणून म्हणटरस कळवे कडे ती सांगतकी इंद्रसेना पार्थांक निर्लक्ष करून पार्थांगेल बायल ती म्हूण सांगील आसतनाय जयद्रथो सिंधू सव्वीर देशाचो रायो द्रौपदी तांडून घेवन चमकला मस्त दूर वचेश ना इत्याक म्हूण म्हळ्यार पळय तागेले रथा चक्राचे चक्रा गुर्त दिसता पळय हेंचे वाटेन तो चमकला म्हूण सांगून म्हणटकी मस्त दूर तांणी प्रयाण करनी जाल्यार कुडले तुमी पांडवा तूं सांगचे लायक वग्गी वचाचे म्हूण सांगून कळ्ळें ताणें पक्कनी द्रौपदी दौम्य तांगेल वटू चमकलें जाल्यार कसं जाल्यार रे तागेल शक्ती येद्राक दौम्यांक कांय करूं जायना द्रौपदीक कांय करूं जायना कसलेची वेळ मिरवून वचत जाल्यार तितले वग्गी तांकां वच्चा सांग म्हूण सांगून रात्री सांगता कळ्ळें त्या वेळार हांनी पांडव कळ्ळें तेदना तिणें उलयले युधिष्ठिराक ताका गोतच न्हू द्रौपदी कसले समर्थ म्हूण सांगून तिका तिणें सांगलें म्हूण जाल्यार कृष्ण जाल्यार कुडले येता तिगेले रक्षणेक म्हूण म्हळेलें धर्मराया गोतच न्हू तिका बिश्टयत खंय तो तुका कसं की उरलो नुका आमी वचून द्रौपदीक घेवन येताची म्हूण सांगून तशी हांनी जयद्रथान चमकलेले वाटेन पांडवय वतरसाची पायची काणी मागीरची काणी पायक पळोवया आमी कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।